नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत आहे। आपली सुपर फास्ट रिव्हिजन सिरीज चालू आहे आणि या सिरीज मधला आपण दुसरा टॉपिक जो आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, याच्यामधील नॉर्मल टँजंट इक्वेशन बद्दल बघणार आहे। ठीक आहे, पहिला टॉपिक आपला झाला डिफरन्शियल इक्वेशन। त्यामधील 3 टाइप मी घेतलेत जे मॅक्सिमम वेळा बोर्डच्या एक्झाम मध्ये रिपीट झालेत। ठीक आहे, ते जर बघितले नसतील तर नक्की बघा। आता आपण या लेक्चरला बघणार आहे नॉर्मल टँजंट इक्वेशन, जे जवळपास बऱ्यापैकी रिपीट होते आणि फार सोपा पार्ट आहे। ठीक आहे, टॉपिक कोणता? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, वन बाय वन आपण असेच जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत की जे मॅक्सिमम वेळा रिपीट झालेत त्याची सिरीज चालू केली, ज्याच्यामुळे तुम्हाला तो पॉइंट पण क्लिअर होतोय आणि लक्षात येतंय की खरंच न्यूमेरिकल फार सोपं आहे। ठीक आहे, ओके, तर लक्ष द्या। आता यामध्ये बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व। आणि हा क्वेश्चन आलाय किती वेळा बघा, ऑक्टोबर 13, मार्च 14, मार्च 17, म्हणजे ह्या 2 वेळा हा जो क्वेश्चन आलाय तो एमसीक्यू म्हणून आलाय। ठीक आहे, आणि या वेळा तुम्हाला ते सोडवायचं होतं। मग कसा काय येणार क्वेश्चन, तुम्हाला मेथड माहित असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, मग आता मेथड काय ते समजून घ्यायची, बाकी या टाइपचा प्रत्येक क्वेश्चन त्या मेथडने केल्यानंतर ना तुम्हाला सुटणारच। ठीक आहे, ओके, मग आता इथं बघा, आपल्याला नॉर्मल टँजंट इक्वेशन काढत असताना कधीही इक्वेशन ऑफ कर्व दिलं जातं आणि एक पॉइंट दिला जातो। ठीक आहे, मग जर इक्वेशन ऑफ कर्व दिला असेल तर त्याच्यापासून तुम्हाला स्लोप काढावा लागतो आणि स्लोप म्हणजे दिलेल्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं स्लोपसाठी। ठीक आहे, म्हणजे आता बघा, आपण इथे सोडवताना कसं सोडवणार आहे, y = 3x² - x + 1। ठीक आहे, याचं काय करणार आपण, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढणार, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्हणायचं आपण x, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx, 3x चं 3x² चं 6x -1 येणार इथं। ठीक आहे, आता लक्ष द्यायचं, नॉर्मल टँजंट इक्वेशन मध्ये जे आपण कर्वचं डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे काय काढतो, तर आपण काढतो dy/dx। तर हा असतो स्लोप कुणाचा, याला म्हणतात स्लोप ऑफ टँजंट। आणि जर तुम्ही या स्लोपचा जर तुम्ही सपोज काय केला, निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला, म्हणजे याला मी m' म्हणतो, हा m असेल तर हा m', तर ह्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला असता याला आपण म्हणतो स्लोप ऑफ नॉर्मल। कळालं का तुम्हाला? स्लोप ऑफ टँजंट आहे त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, आणि स्लोप ऑफ नॉर्मल टँजंटचा निगेटिव्ह रेसिप्रोकल, त्यामुळे स्लोप ऑफ नॉर्मल काढताना स्लोप ऑफ टँजंटचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्यावा लागतो। ठीक आहे, ओके, आता इथं बघा, आपल्याला dy/dx मिळालं, याचा अर्थ आपल्याला काय मिळालं, m मिळालं। ठीक आहे, पण हा जो m आहे तो आपल्याला नंबर मध्ये पाहिजे, मग आपण काय करणार, तो स्लोप काढायचा आपल्याला टँजंटचा। मग आता आपण असं म्हणूयात की स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट, काय सांगा दिलेला पॉइंट 1,3, 1,3 म्हणजे x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 3। मग आता या ठिकाणी जर x आणि y च्या टर्म्स असतील तर त्या ठिकाणी ह्या व्हॅल्यू पुट करायच्या। इथं फक्त x ची टर्म आहे तर इथं फक्त 1 पुट होणार आहे। ठीक आहे, मग मला सांगा m ची व्हॅल्यू किती आली, m ची व्हॅल्यू आली 6 1 चा 6, ठीक आहे, -1 म्हणजे 5 आली m ची व्हॅल्यू। करेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळाला, स्लोप मिळाला। आता तुम्हाला काढायचं आहे इक्वेशन ऑफ टँजंट। मग आता समजून घ्यायचं, इथं लिहितो मी, इक्वेशन ऑफ टँजंट। इक्वेशन ऑफ टँजंट साठी तुम्हाला काय काय माहितीये, स्लोप माहितीये, m = किती आलाय आपला 5, आणि एक पॉइंट पण माहितीये, जो पॉइंट काय दिलाय रे त्यांनी, 1,3। आता तुम्हाला जर स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये, तर 11th स्टँडर्ड मध्ये स्ट्रेट लाईन या टॉपिक मध्ये झालंय स्लोप पॉइंट फॉर्म। काय असतो स्लोप पॉइंट फॉर्म, मग तो असा असतो y - y1 = mx - x1। मग y - y1 किती आहे, 3, y1 हा 3 आहे, हा असतो x1, हा असतो y1, हे समजून घ्या। हा y1 इथं पुट केला, = m ची व्हॅल्यू 5, x - x1 किती आहे, 1 आहे, म्हणजे इथं आलं y - 3 = 5 ने मल्टिप्लाय करा आतमध्ये, 5x - 5। आता हे जर इक्वेशन व्यवस्थित लिहायचं झालं तर कसं लिहाल तुम्ही, -5 पलीकडे जाऊ द्यात, y इकडे येऊ द्यात, म्हणजे इथं आलं 2 = 5x - y, आणि हे असणार आहे तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट। कळालं? आता जर तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारलं, काय कराल तुम्ही, इक्वेशन ऑफ नॉर्मल साठी इथं स्लोप ऑफ नॉर्मल काढायचा, पहिल्यांदा काय काढायचा, स्लोप ऑफ नॉर्मल। मग स्लोप ऑफ नॉर्मल कसा असणार आहे, जो टँजंटचा स्लोप आहे
त्याचा काय करायचा, निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजे काय करणार इथं सांगा, -1 आपण काय घ्यायचा 5. हा स्लोप ऑफ नॉर्मल आला. स्लोप ऑफ नॉर्मल आला की सेम इक्वेशन ऑफ नॉर्मल म्हणायचं ऍट इक्वेशन ऑफ नॉर्मल, आणि स्लोप काय असणार त्याचा -1/5 आणि पॉईंट हाच असणार आहे. सेम फॉर्म्युला वापरायचा, इथं स्लोप फक्त बदलल -1/5, बाकीचा पार्ट सिम्प्लिफिकेशन करून तुम्हाला मिळेल. तर हे आहे इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल साठी इक्वेशन. क्लिअर आहे. मग अजून एक एक्झाम्पल आपण बघूयात. ही प्रोसेस लक्षात आली तुमच्या. कर्वचा डेरिव्हेटिव्ह दिलेला पॉईंट पुट करायचा, स्लोप मिळतोय, नंतर स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा. तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट पाहिजे असेल तर टँजंटचा स्लोप वापरा, इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिजे असेल तर नॉर्मलचा स्लोप वापरा. सोपं आहे. ठीक आहे. आता यानंतर क्वेश्चन नंबर 2 मार्च 19 ला विचारलाय. मार्च 22 ला पण विचारला एक प्रश्न, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारले त्यापैकी 2 क्वेश्चन ऍज अ होमवर्क म्हणून मी देणार आहे. ते तुम्हाला करायचे आहेत कम्प्लीट, म्हणजे तुम्हाला पण प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. ओके, बघा आपण सांगितलेल्या पद्धतीनं टँजंट टू द कर्व इक्वेशन ऑफ टँजंट काढायचंय आणि कर्वचं इक्वेशन दिलंय. सांगा कर्वचं काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह काढतो. म्हणजे आपण काय करणार, y = x² + 4x + 1. मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx, x² चं 2x + 4. करेक्ट आहे. आता ह्याचं जे काय डेरिव्हेटिव्ह काढलं, हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्हाला काय मिळाला, स्लोप ऑफ टँजंट मिळाला. नेहमी लक्षात ठेवायचं स्लोप ऑफ टँजंटच असतो dy/dx. मग देअरफॉर इथे येणार आहे स्लोप ऑफ टँजंट. मग सांगा स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच m म्हणजेच dy/dx ऍट पॉइंट. काय सांगा पॉइंट काय दिलाय, -1, -2 ना, -1, -2. ठीक आहे. मग आता एक्सच्या जागेवरती -1 पुट करा, म्हणजे 2 × -1 + 4, म्हणजे थोडक्यात -2 + 4, म्हणजे थोडक्यात किती आन्सर आलं, 2 आलं. करेक्ट आहे. ओके, हा स्लोप मिळाला. स्लोप नंतर काय करतो आपण, इक्वेशन काढायचं टँजंटचं. आणि मॅक्सिमम आतापर्यंत जेवढे पण क्वेश्चन विचारले त्यामध्ये इक्वेशन ऑफ टँजंटच विचारलंय, हे समजून घ्या. नॉर्मल शक्यतो विचारलं नाही, पण माहिती असलं पाहिजे. हा प्रश्न 3 मार्काला पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, मग आता हे झालं. आता यानंतर काय करणार सांगा, इक्वेशन काढणार तुम्ही टँजंटचं. मग इक्वेशन ऑफ टँजंट सांगा, इक्वेशन ऑफ टँजंट काय येणार आहे, y - y1 = m x - x1. y मायनस सांगा, हा पॉइंट काय आहे x1, हा पॉइंट काय आहे y1. मग इथे येणार आहे -2 = m. m किती आहे रे, 2. आणि पुढे काय सांगा, x -x1 किती आहे, x1 -1. ठीक आहे. ओके, म्हणजे इथे येणार आहे y + 2 = 2. इथे येणार x + 1. आता 2 ने मल्टिप्लाय करा, मध्ये 2x + 2, इथं y + 2 येणार आहे. आणि मग तुम्हाला आन्सर असं मिळेल, इथं हा 2 जर इकडे गेला तर 2 ला 2 कॅन्सल होणार आणि तुम्हाला मिळणार आहे 2x - y = 0. आणि हेच असणार आहे इक्वेशन ऑफ टँजंट. यामध्ये काय शंका नसावी, प्रोसेस सेम आहे, सिमिलर आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण काय अवघड नाहीये. x⁻n चं डेरिव्हेटिव्ह आलं पाहिजे फक्त तुम्हाला, आणि x चं डेरिव्हेटिव्ह आलं पाहिजे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आलं पाहिजे. कॉन्स्टंटचं 0, x चं 1, x⁻n चं n, x⁻n - 1 एवढं आलं तरी तुम्हाला सगळं जमतंय. ठीक आहे. एक काम करा, हा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. शेवटला मी ह्याच्यावरची एक्झाम्पल देणार आहे. प्रोसेस लक्षात ठेवा, तुम्ही ट्राय करा. सोल्युशन पण मी देणार आहे, तुम्ही ट्राय करा, ते आलं पाहिजे आणि कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. ठीक आहे. मग आता यानंतर आपण नेक्स्ट टाईप बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन पॉईंट बघणार आहे. त्या पॉईंटचं नाव काय बघा, त्या पॉईंटचं नाव आहे पॉईंट ऑन द कर्व. पहिला पॉईंट आपण एओडी मधला बघितला, नॉर्मल टँजंट इक्वेशन. दुसरा पॉईंट बघतोय पॉईंट ऑन द कर्व. त्याच्यासाठी पण प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनं गेला या टाईपचं कोणतंही गणित तुम्हाला सुटू शकतंय, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके, मग आता बघा, हा जर क्वेश्चन सोडवायचा असेल तुम्हाला, तर या क्वेश्चन मध्ये फिक्स काय दिलं जातं, तर फिक्स मध्ये तुम्हाला एक कर्वचं इक्वेशन दिलं जातं आणि एक लाईनचं इक्वेशन दिलं जातं. ठीक आहे, एक कर्व आणि एक लाईनचं इक्वेशन. मग आता तुम्हाला माहिती आहे की कर्वच्या इक्वेशनवरून स्लोप कसा काढायचा, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून. आणि लाईनच्या इक्वेशन वरून एक तर तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे, y = mx. ठीक आहे. किंवा जर या फॉर्मॅट मध्ये असेल कुठल्या, ax + by + c = 0 लाईनचं इक्वेशन, तर ह्याच्यावरून स्लोप कसा काढतो आपण, पॅरलल सांगितलं असेल तर -a/b. बरोबर आहे का, पॅरलल सांगितलं असेल तर लाईन, आणि परपेंडिक्युलर लाईन सांगितली असेल तर b/a. हे स्लोपचे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. ठीक आहे. ओके, आता त्यांनी इथं काय सांगितलंय नीट समजून घ्यायचं. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑन द कर्व. ठीक आहे, वेअर द टँजंट्स आर पॅरलल. हे शब्द फार महत्वाचे आहेत, टँजंट्स आणि पॅरलल, कारण ह्याच्यावरती डिपेंड आहे
की तुम्हाला हा जो स्लोप कर्वचा घ्यायचा आहे तो कुणाचा घ्यायचा आहे, तर इथं टँजंट सांगितलं, टँजंटचा स्लोप घ्यायचा आणि ह्या लाईनचा स्लोप पॅरलल साठी घ्यायचा. हे फार महत्वाचं, हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. त्यांनी असं सांगितलं असतं नॉर्मल आर पॅरलल, कदाचित सांगितलं असतं असं, तर नॉर्मल म्हणजे याचा नॉर्मलचा स्लोप घेतला असता आपण आणि याचा कुठला घेतला असता, पॅरललचा. म्हणजे इथं जे काय सांगितलंय त्या कर्व प्रमाणे, लाईन प्रमाणे आपण काय करणार आहे, स्लोप घेणार आणि त्या दोन्ही स्लोपला आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार. कम्पेअर करून आपण पुढे सोडवणार आहे. कळालं? मग यामध्ये काय करायचंय की स्लोप कंपॅरिझन करायचंय, हे लक्षात ठेवा. मग आता स्लोप साठी आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. मग y इक्वल टू इथं म्हणूयात इक्वेशन ऑफ कर्व. इक्वेशन ऑफ काय म्हणूयात, कर्व. काय सांगा, y इक्वल टू x मायनस 4/x. डेरिव्हेटिव्ह काढायचं dy बाय dx. x चं डेरिव्हेटिव्ह 1. आता 1/x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x², त्यामुळे मायनस मायनस होणार प्लस 4/x². इक्वेशन नंबर 1 करेक्ट आहे. ओके. त्यानंतर खाली लिहा इक्वेशन ऑफ लाईन. सांगा इक्वेशन ऑफ लाईन काय, y इक्वल टू 2x. याला जर आपण कम्पेअर केलं, कशा बरोबर कम्पेअर केलं, कम्पेअरिंग विथ y इक्वल टू mx बरोबर, तर m बरोबर किती आलं सांगा, 2 आलं. बरोबर आहे का? म्हणजे हा एक स्लोप झाला, हा एक स्लोप झाला. ठीक आहे. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी, 2 म्हणतो. ठीक आहे. तर फ्रॉम 1 and 2 आपण काय करणार सांगा, फ्रॉम 1 and 2 दोन्ही स्लोपला काय करायचं, कम्पेअर करायचं. म्हणजे काय, 1 प्लस 4/x² इक्वल टू 2 येणार आहे. करेक्ट आहे. प्लस 1चं काय होणार, -1 म्हणजे 4/x² इक्वल टू 1 येणार आहे. आणि हा x² इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल, तर 4 इक्वल टू इथे येणार आहे x². ठीक आहे. आता स्क्वेअर रूट काढा दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढला असता. इथं मात्र स्क्वेअर रूट प्लस -2 घ्यायचं x इक्वल टू, कारण पॉसिबल व्हॅल्यूज लागणार आहेत आपल्याला, पॉईंट काढायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे स्क्वेअर रूट कसं असतंय, प्लस मायनस असतंय. मग 4चं स्क्वेअर रूट प्लस -2 आलं. आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रत्येक वेळी याच पद्धतीने व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली एक्सची किंवा वायची, तर ती व्हॅल्यू कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायची, कर्वच्या इक्वेशन मध्ये पुट करायची. कुठे पुट करायचे, इक्वेशन ऑफ कर्व. मग आता आपण काय म्हणणार आहे, पुट x इक्वल टू प्लस -2 इन इक्वेशन ऑफ कर्व. कशासाठी इक्वेशन ऑफ कर्व मध्ये पुट करायचे, तर x तर पॉईंट मिळाला तुम्हाला, 2 + 2 आणि -2 y साठी पुट करायचे. मग बघा, व्हेन x इक्वल टू काय सांगा, +2 असताना y इक्वल टू किती येईल सांगा, मग +2 असताना 2 - 4/2 म्हणजे थोडक्यात 2 - 2 म्हणजे 0. मग पहिला पॉईंट मिळाला तुम्हाला 2,0. करेक्ट आहे. ओके. आता दुसरा पॉईंट, व्हेन x इक्वल टू काय घेऊयात आपण, -2, y इक्वल टू काय येणार सांगा, 2 मायनस, ठीक आहे, काय येणार सांगा इथं 4 अपॉन x ची व्हॅल्यू किती आहे, -2. हा -2 बरोबर आहे ना, -2. ओके, -2. मग इथं काय येणार बघा, इथं y इक्वल टू काय येणार आहे, 2 प्लस 2 येणार इथं, म्हणजे इथं किती येणार आहे 4. म्हणजे दुसरा पॉईंट मिळाला तुम्हाला 2,4. म्हणजे एक पॉईंट मिळाला तुम्हाला 2,0, एक पॉईंट मिळाला 2,4. आणि हेच आहेत पॉईंट ऑन द कर्व, त्या कर्वचे असणारे पॉईंट. कळाले? काय करायचं सांगा, साधं गणित आहे. टँजंट सांगितलं असेल टँजंटचा स्लोप काढा, नॉर्मल सांगितलं असेल नॉर्मलचा स्लोप काढा. इथं पॅरलल सांगितलं असेल लाईनचा पॅरललचा स्लोप काढा, परपेंडिक्युलर सांगितलं असेल परपेंडिक्युलरचा स्लोप काढा. ठीक आहे. आणि मग दोन्ही स्लोपला कम्पेअर करायचं. कम्पेअर करून तुम्हाला इथं x नाही तर y ची व्हॅल्यू मिळून जाईल. ती व्हॅल्यू नेहमी कुठं पुट करायची, इक्वेशन ऑफ कर्व मध्ये. करेक्ट आहे. ठीक आहे. मग हा पण पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. आता जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की शेवटला तुम्हाला मी एक एक्झाम्पल सोडवायला देणार आहे नॉर्मल टँजंट इक्वेशनचं. त्याच पद्धतीने इथे एक एक्झाम्पल दिलंय जे आले मार्च 22 ला. काय सांगितलंय सांगा, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व. इक्वेशन ऑफ टँजंट काढायचंय आणि तुम्हाला कर्वचं इक्वेशन दिलंय, पॉईंट दिलाय आणि तुम्हाला आन्सर पण दिलंय. तुम्ही क्रॉस चेक करायचं सोडवून की तुमचा आन्सर करेक्ट येतंय का. ठीक आहे. आणि करेक्ट ज्याचा आन्सर येईल त्यांनी मला थंब पाठवायचा आहे. ठीक आहे. मग आता कमेंट सेक्शन मध्ये थंब पाठवायचा आहे, लक्षात आलंय. आणि आता हा जो पॉईंट आहे तुमचा क्लिअर झाला असेल, यामध्ये माझ्या मते कुठलाच तुम्हाला डाऊट राहिला नसेल. ठीक आहे. याच पद्धतीने आपण अजून व्हिडिओ तयार करणार आहे की याच्या रिलेटेड, आता जसं नॉर्मल टँजंट झालं तसं रोल्स थेरम एलएमव्हीटी. ठीक आहे. ह्याच्यावरती पण मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले गेलेत. असे 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आपण बनवतोय. त्याचबरोबर थेरमचे सगळे व्हिडिओ तयार आहेत, प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही जर बघितलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं थेरम परफेक्ट करा आणि हा जो पार्ट आहे तो 1 by 1 तुम्ही परफेक्ट करा, कारण एक 10 मिनिटं लागतात पण अख्खा पूर्ण पार्टच क्लिअर होतो, टाइपच क्लिअर होतो. ठीक आहे. मग आता हा क्वेश्चन व्यवस्थित सोडवा, कमेंट सेक्शन मध्ये थंब पाठवा. ऑल द बेस्ट.